आज खतांचे दर एवढे वाढले आहेत की एका एकराचा खर्च हजारोंमध्ये जातोय. पण एवढा खर्च करूनही उत्पादन वाढत नाहीये का? कदाचित चूक खतांमध्ये नाही, चूक आहे तुमच्या जमिनीचा अंदाज घेण्यात. जर तुम्ही अजूनही माती परीक्षण केलं नसेल तर तुम्ही शेती अंधारात करत आहात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी दर्पण चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या काळात खतांचे भाव सतत वाढत आहेत. DAP, युरिया, पोटाश, मायक्रोन्यूट्रिएंट प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतोय. अशावेळी खतांचा योग्य वापर करणं खूप गरजेचं झालं आहे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत माती परीक्षण. मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. एक शेतकरी दरवर्षी भरपूर खत टाकायचा. त्याला वाटायचं जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन. पण उत्पादन काही वाढत नव्हतं. उलट खर्च वाढत होता, नफा कमी होत होता. शेवटी त्याने माती परीक्षण केलं आणि त्याला कळलं की जमिनीत आधीच फॉस्फरस खूप जास्त होता. म्हणजे तो दरवर्षी चुकीचं खत टाकत होता, पैसा वाया जात होता. माती परीक्षणानंतर त्याने रिपोर्टनुसार खत वापरायला सुरुवात केली आणि पुढच्या हंगामात त्याचा खत खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं. शेतकरी समृद्ध झाला. मित्रांनो, माती परीक्षण म्हणजे तुमच्या जमिनीचा हेल्थ रिपोर्ट आहे. जसं डॉक्टर शरीराची तपासणी करतात, तसंच माती परीक्षण तुमच्या जमिनीची तपासणी करतं. यामुळे तुम्हाला समजतं जमिनीत कोणते अन्नद्रव्य कमी आहेत आणि कोणते आधीच जास्त आहेत. यामुळे योग्य खत निवडता येतं, खतांचा खर्च कमी होतो, उत्पादन वाढतं, जमिनीची सुपीकता टिकून राहते. आज खत महाग आहे, म्हणून प्रत्येक खताचा दाणा योग्य ठिकाणी पडला पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, अंदाजाने खत टाकणं म्हणजे डॉक्टरशिवाय औषध घेण्यासारखं आहे. आता प्रश्न येतो, माती परीक्षण कुठे करायचं? तुम्ही सरकारी कृषी प्रयोगशाळा, कृषी विज्ञान केंद्र किंवा खाजगी लॅबमध्ये माती परीक्षण करू शकता. सरकारी लॅबमध्ये कमी खर्चात चांगला रिपोर्ट मिळतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, मातीचा नमुना कसा घ्यावा. मित्रांनो, इथेच 90% शेतकरी चूक करतात. आणि एक कॉमन प्रश्न आहे, लोखंडी अवजार वापरायचं का? सामान्यतः कुदळ किंवा फावडा वापरला तरी चालतो. पण जर तुम्हाला अचूक मायक्रोन्यूट्रिएंट रिपोर्ट हवा असेल तर प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टील अवजार वापरणं चांगलं. लक्षात ठेवा, चुकीचा नमुना म्हणजे चुकीचा रिपोर्ट, म्हणजे चुकीचं खत. आता योग्य पद्धत पाहूया. शेतात 5 ते 6 ठिकाणी व्ही आकारात खड्डा करा. वरची माती काढून टाका. 6 ते 9 इंच खोल माती घ्या. सर्व माती एकत्र करून मिक्स करा आणि त्यातून 500 ग्राम नमुना घ्या. या चुका अजिबात करू नका. खत टाकलेल्या जागेतील माती घेऊ नका. पाण्याखालील माती घेऊ नका. गंजलेली अवजारं वापरू नका. माती परीक्षण रिपोर्टमध्ये pH, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असतात. pH 7 म्हणजे जमीन योग्य आहे. pH जास्त असेल तर जमीन क्षारीय असते. pH कमी असेल तर जमीन आम्लीय असते. रिपोर्टनुसार खत वापरल्यास तुमचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढतं. मित्रांनो, अवजार कोणतं वापरता हे कमी महत्त्वाचं आहे, पण नमुना योग्य घेतला का हे सर्वात महत्त्वाचं आहे. आजच्या काळात स्मार्ट शेती करायची असेल तर अंदाजावर नाही तर विज्ञानावर विश्वास ठेवा. माती परीक्षण करा आणि तुमच्या शेतीचं भविष्य बदला. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कृषी दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.